मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागलेली आहे। कोस्टल रोड बनल्यानंतरचा हा कदाचित सगळ्यात मोठा आतापर्यंतचा पहिला अपघात आहे। बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोटे तयार झालेत। या कोस्टल रोडवरच्या या जळलेल्या कारमुळे या गाडीमुळे नरीमन पॉइंटवरून येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। आग लागताच बोगद्यातील सर्वजण गाड्या सोडून पळू लागले। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे आणि आता ही परिस्थिती नियंत्रणात आणल्याची सुद्धा प्रशासनाने माहिती दिलेली आहे। बोगद्याच्या 3 किलोमीटर आत आग लागल्याची घटना घडली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेली अग्निरोधक यंत्रणा मात्र यावेळी कुचकामी ठरल्याचं पाहायला मिळालं। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, ताजे अपडेट्स। प्रसन्न सर, गेल्या अर्धा तासात संपूर्ण जी धावपळ आहे ती पोलिसांची आणि अग्निशमन दलाची सुद्धा सुरू आहे। समोर आपण बघतोय की ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती नरीमन पॉइंट वरून सिलिंगकडे जातो। ती संपूर्ण जी वाहतूक आहे ती थांबवलेली आहे। ती पर्यायी मार्ग म्हणून याच मार्गावरून बहुतांश ज्या गाड्या त्या बाहेर काढण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या खरं तर वेळोवेळी आतमध्ये जात आहेत। पोलीस प्रशासन खरं तर वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते वेळोवेळी आतमध्ये बाहेर जात आहेत। त्यामुळे पोलिसांची सुद्धा मोठी तारांबळ या संपूर्ण बाबतीत उडालेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुसऱ्या पाहायला गेलं तर सध्या ज्या ठिकाणी ही कार संपूर्ण आग लागलेली होती त्या ठिकाणी जाण्यासाठी पत्रकारांना संपूर्ण लोकांना कारवाई करण्यात आलेल्या आहेत। आतमध्ये जर वस्तुस्थिती पाहिली तर अचानक जी आहे ती गाडीला पेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गाडीचा पेट इतका मोठा होता की त्याच्या धुराच्या ते बाहेर सुद्धा दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। समोर जे आपण व्हिज्युअल्स बघतो की हे संपूर्ण बाहेरचं दृश्य आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कोस्टल रोड संपतो त्या ठिकाणी दृश्य आहे त्या ठिकाणी सुद्धा अजून सुद्धा धुराचे रोड जे आहेत ते समोर आपल्याला पाहायला मिळतात। तर आतमध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर दोन्ही धुराने जे आहे ते जाम दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर अचानक ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं जे वाहन चालक होते ते आत लागलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यांचं ते सफोकेशन जे आहे त्यांना झालेलं आहे। त्यामुळे गाड्या सोडून जे आहेत ते पळालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या अग्निशमन दल जे आहेत किंवा पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतायत काही पद्धतीने जे आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवायचं जे काम आहे ते जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद। आपण वेळोवेळी अधिक माहिती घेऊया तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।